तर पुढच्या ठिकाणासाठी आपण हिमाचलमधनं जाऊयात उत्तराखंडला. आता उत्तराखंड म्हणलं की तुम्ही म्हणता डेहराडून, हरिद्वार, मसुरी, नैनिताल एवढीच ठिकाणं नाहीये. आता नैनितालला तर वीकेंडला सुद्धा गर्दी असते, कारण खूप सारं दिल्लीचं पब्लिक ओव्हरनाईट प्रवास करून नैनितालला येतं. पण नैनितालला जाण्यापेक्षा मी तुम्हाला वेगळं एक ऑफबीट ठिकाण सुचवेन. नैनितालपासूनच 1 तासाच्या अंतरावर असणारं भीमताल हे ठिकाण. हे जुनं का आहे, याचं नावच आहे भीमताल, कारण तिथलं जे मंदिर आहे ते भीमाने वनवासात असताना बांधलंय. तिथलं तळं पण जे आहे ते भीमानेच बांधलंय, म्हणून त्याला भीमताल असं म्हणतात. तर इथे पोचायचं कसं, तर आधी तुम्ही नैनितालला पोचा. दिल्लीवरनं ओव्हरनाईट बस आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत. ट्रेनने जाऊ शकता, पण जे नियरेस्ट स्टेशन आहे नैनितालपासून ते 23 किलोमीटर अलीकडे आहे. तिथनं परत कॅब करावी लागते. त्यामुळे बेटर तुम्ही नैनितालला आधी जा आणि तिथून कॅबनी किंवा नैनितालला तुम्हाला बाईक सुद्धा मिळते. त्यामुळे बरेच लोक काय करतात, नैनितालला राहतात आणि बाईक घेऊन डे ट्रिप करून भीमतालवरनं परत येतात. मी तुम्हाला उलट सजेस्ट करेन की तुम्ही काय करा, तुम्ही भीमतालला राहा आणि नैनितालला वन डे ट्रिप करा. मी कायम असं करतो, म्हणजे जी फेमस डेस्टिनेशन असतात ना, जसं मनाली किंवा सिमला असेल, तिथे ऍक्च्युली राहायचं नाही, कारण तिथे खूप जास्त गर्दी असते. त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहायचं आणि ऑफकोर्स एवढं लांब गेला त्यामुळे तुम्हाला होतं की आम्हाला मुख्य ठिकाण सुद्धा जे टिपिकल क्लिशे स्पॉट आहे तो पण आम्हाला एक्सप्लोर करायचा आहे, तो करा ना एक्सप्लोर. पण वन डे ट्रिप करा, म्हणजे गर्दी जरी असेल तरी फार आपल्याला कंटाळा येत नाही. तुम्ही परत तुमच्या निवांत ठिकाणी रात्री परत स्टेसाठी येऊ शकता.